कसं आहे मग यायलाच लागतं एकदा मग भेटायला आपल्या दुकानावर. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आत्ताच चाललो दुकानावरती. दुकानावरून पिशवी वगैरे घेऊ, मग जाऊ आपण मार्केटला. पिशवी वगैरे आता आपण घेतलेलं आहे. तर पप्पा आणि आकी फिरायला गेलेले, तर सगळं काम आपल्यावरच आहे. तर आपण करू आता दिवसाचं रुटीन चालू. तर आता आपण डायरेक्ट मार्केटलाच भेटू. तर आता आपण आलेलो आहे, तर अजून मार्केट काही चालू नाही झालेलं. तुम्ही बघू शकता आपण बसलेलो आहे देऊ. आता 10-15 मिनटं निघून चालू, मग आपण माल वगैरे घेऊन जाऊ दुसरा माल घ्यायला परत. तुम्ही बघू शकता की आता माल मारायला चालू केलेलं आहे. हा सगळा फ्रेश माल आहे. लोक मला म्हणतात जिवंत माल राहतो का, तर जिवंत माल रस्सा सगळा बर्फातला माल राहतो. आपला माल वगैरे घेऊन झालेला आहे. आज गुरुवार आहे, तर आपण थोडाच माल घेतलेला आहे. बाकीचं माल उद्या घेऊ. आज गुरुवार पण आहे आणि माल पण नाही मार्केटला जास्त. आता आपण दुकानावर आलेलो आहे. आता मासे वगैरे आपण धुवून घेऊ. मी सगळे मासे आता धुवून घेतलेले आहे. आता मासे बघा कसे चमकायला लागलेले. एवढी घाण राहते माशाला. सगळे मासे व्यवस्थित धुवून घेतले ना, तर मासे चांगले दिसतात. कसं आहे मग यायलाच लागतं एकदा मग भेटायला आपल्या दुकानावर. मासे वगैरे आता आपले सगळे देऊन झालेले. आता पाणी भरून घेतो. पहिलं पाणी भरतो. 2 दिवस पप्पा उज्जैनला गेलेले फिरायला, तर आता हे सगळं मला साफसफाई करायला लागणार आहे. बरं झालं पाणी भरायला आज कोणच नव्हतं, त्याच्यामुळे मी पटापट माई कॅन्ड भरून घेतली. त्याला पाणी तर आपलं फुल भरून झालेलं आहे. आता घेतो टपरी आवरायला. आपल्या दुकानात सगळं मला चकाचक पुसून घ्यायला लागणार आहे, नाही तर पप्पा लय ओरडतात आल्यावर. मग तुमच्यासमोर मी टपरी पुसून घेतोय, तरी पप्पा आल्यावर खवळणार आहे मला, म्हणणार हिथंच राहिले तिथंच राहिले. ह्या गोष्टीची आता सवय लागलेली आहे मला पण माझं आवरायला जायचं आहे घरी, तर ते बर्फावाला येते, त्याची वाट बघत बसलो. 5-10 मिनटात येतो म्हणाला. बर्फावाला बर्फ ठेवून गेलेला आहे. आता माशाला लावून घेऊ बर्फ, मग मी जातो माझं आवरायला. आता मी माझं आवरून चाललो दुकानावरती. दुकान उघडतो आता 12-1 वाजेपर्यंत चालू ठेवतो. आणि मी बसलो 12 वाजेपर्यंत टाईमपास करत दुकानावर. या टेम्पोमध्ये काहीतरी विकायला आलं होतं. जाऊन बघितलं तर खारीक होतं, तर घेतलं आपण पण. मग भाजीवाल्याने आणि जिलेबीवाल्याने आज जरा लवकर दुकान लावले. मलाच उशीर झाला वाटते. मी पण घेतो पटकन दुकान लावून. आज आपण एवढंच माल आणलेला आहे. आज गुरुवार आहे म्हणून जास्त माल काही भरलेला नाही आपण. एका कस्टमरला 4 पीस बांगडे पाहिजे होता, लगेच दिला 4 पीस कटिंग करून. लगेच एक कस्टमरला चिलापी पाहिजे होते, ते लगेच कटिंग करून दिले आपण. तर थोड्या वेळाने एक कस्टमर त्यांना पण 2 पीस चिलापी पाहिजे होते, त्यांना पण लगेच कटिंग करून साफ करून लगेच देऊन टाकले आपण. लगेच एक भाई आला, त्यांना 3 पीस रव पाहिजे नव्हते, त्यांना पीस पाहिजे नव्हते मोजून 25, ते पण आपण मोजून कटिंग करून लगेच त्यांना देऊन टाकले. एक भाई आला, त्यांना सिलन पाहिजे होता, लगेच कटिंग करून त्यांना पण देऊन टाकलं आपण. खूप दिवसातून दादा दुकानावर होता, त्याची लई गडबड होते माप वगैरे द्यायला, त्याला काही एवढं माहिती नाही यातलं. नंतर हा भाऊ आला, काय बघतो माशात काय माहिती. त्याला म्हटलं भाऊ घेऊन जा, काय वाटलं तर मी आहे 10-11 वाजेपर्यंत. मग तेव्हा त्यांनी घातला कुठं मासा. त्या भाऊचा रव झालो, लगेच चिलापी दिले साफ करून. एक आजीने रव घेतलेला, खूप हसत होतं, लगेच त्यांना पण कटिंग करून लगेच देऊन टाकलं आपण. त्यानंतर सिलेंडरला गिरायक घालते, लगेच सिलेंडर पण लगेच देऊन टाकलं आपण. ड्राय फिशचं आपलं सगळं आवरून झालेलं आहे. आता फक्त बाहेरचं जरा थोडं राहिलेलं आहे माल. आज इतकंच, उद्या परत मार्केटमध्ये.